आणि सगळ्या आंदोलनाच्या खरं तर हत्याचं बळ जर कोणत्या आंदोलनात असेल तर ते संपात आहे, त्याच्याशिवाय दुसऱ्यात नाही. संपाशिवाय. मध्ये तर छत्रपती हारले, बरेच डाव बाबासाहेब हारले, महात्मा ज्योतिबा फुले हारले. एखादा शब्द, एखादी चुकीची जेव्हा आपण एखादी गोष्ट जर झाली तर तिथं आपण थांबून जातो. मी मागे उपोषणाला बसलो, धोधो मी उठल्याबरोबर धोधो पाऊस आला, अख्खा पेंडाल पडला आणि मी उपोषण सोडू नका असं म्हणत होते काही लोक. काय लोक म्हणत होते 15 तारखेचा चक्का जाम करा. म्हटलं आपली बोलणी निघून जाईल, आपलं सरकार आपल्यासोबत आपलं जर बोलत राहिलं नाही तर आपल्या आंदोलनाला फायदा होणार नाही, म्हणून मी तो निर्णय घेतला. कदाचित तो चुकीचा असेल किंवा चांगला असू शकतो, ही तपासणी जोगते, आपण काही तज्ञ नाही आहे. पण लहान माणूस चुकला तर 10 डाव बोमवल्या जातो. हे सगळे मोठे किती डाव चुकले हो. पवार साहेब चुकले नाही, अजितदादा चुकले नाही, उद्धव साहेब चुकले नाही, राज साहेब चुकले नाही, मोदी साहेब चुकले नाही. हे सगळ्या चुका सहन होते. पण तुमच्या आमचा शेतकऱ्यातला लढणारा आमचे शरद जोशी एक डाव चुकले आणि ते उभे राहिले, लोकांनी त्यांना पाळलं. लायनानं चुकाचं नसते, आंदोलन करण्यानं चूक करायची नसते, चूक मात्र नेत्यानं करायची असते आणि त्याचा झेंडा घेऊन पाठीमागं उभं राहिलं असलं पाहिजे. आमच्या चुका नसताना चुका दाखवण्याचं काम केलं जातं आणि आमचेच लोक त्या चुका 10 डाव दाखवून त्याला बदनाम करण्याचं काम करतंय. अहो संप फक्त आम्ही पाहतोय कर्मचाऱ्याचा एक दिवस जर म्हटला तर एका दिवशी सगळ्या संघटना एकत्र होऊन 1 डे मध्ये बगर प्रॉम्प्लेट, ना लाउड स्पीकर, ना जाहिरात, ना मीडियावाले, ना कुछ नाही. त्यांनी सांगायचं पत्रक निघालं, एक SMS गेला, धड धड 4-5 कोटी कर्मचाऱ्याकडे चालल्या जातं आणि एकाच दिवशी संप होतं. संपामध्ये कधी कोणी वाईट बोललं का सांगा. कर्मचारी अधिकाऱ्याच्या संपामध्ये मात्र सगळेजण नाही ते काही असू दे, संप केला ना. लक्षात घ्या, आंदोलन म्हणजे फक्त काही मागणी पूर्ण करण्यासाठी नसतं. आंदोलन माणसाला जिवंत करतं, आंदोलन लढणं शिकवतं. आंदोलन आम्ही पाहतो धाडस देतं, हिंमत देतं. माझा कोणीतरी लढणारा आहे असं ते आंदोलनकारी सांगत असतं. आंदोलनाच्या चौफेर बाजू आम्ही जर तपासल्या तर आंदोलन मागणीत जरी फसलं असेल, परंतु ते आम्ही पाहतोय उभं राहण्यात ते तेवढंच मोठं करून जातं. हे सुद्धा विसरता कामा नये. आणि म्हणून या आंदोलनाचा आता येणारा काळ, आणि मला अधिक 8 वाजता ते बडे मुद्द्यावर जायचंय. येणाऱ्या काळात आपण पुन्हा एकदा मीटिंग घेऊ आणि तुम्ही या आंदोलनाचं पुन्हा या गावानं, या परिसरानं ते नेतृत्व केलं पाहिजे. हे धनाजी संताजी आहे. अरे हा महाराष्ट्र, संभाजीराजे जेव्हा धरतीतीर्थ पडले, मी ते सांगायचं विसरलो. वतनदारी पद्धत आमच्या शिवाजी महाराजांना बंद केली. शिवाजी महाराजांना म्हटलंय का सगळे आमचे नात्या गोत्यातले लोक, याच्याकडे 20 गाव आहे, त्याच्याकडे 10 गाव आहे, याच्याकडे 50 गाव आहे, त्या वतनातून त्यांचे पोट भरत होते, मस्तावले होते आणि लोकांची लूट केल्या जात होती. आपले होते, स्वतःचे होते, नात्यातले होते, गोत्यातले होते, तरी सुद्धा आम्ही सांगतोय मुसलमानापेक्षा ते आमचे वैरी आहे असं म्हणून वतनदारी बंद करणारा तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आमचा आम्ही पाहतोय. संभाजी राजा फक्त शिरकेला वतनदारी दिली नाही म्हणून फसले. कारण वतनदारी हे शेतकऱ्याची सर्रास लूट आहे असं सांगून आला आम्ही पाहतोय सक्का सासरा विरोधात गेला आणि संभाजी राजे फसून गेले. बलिदान द्यावं लागलं, पण वतनदारी सुरू नाही केली. चुकीच्या मार्गाने येणारा पैसा आमच्या राज्याला नको आणि ते राज्य आमचं नको. आज काय रमीतले पैसे घ्यायला तयार आहे, लाख मेले तरी चालतंय असं रामराज्य, हे शिवराज्य असू शकतं. आणि म्हणून त्या वतनदारीला लाथ मारून आम्ही पाहतोय स्वराज्य निर्माण करण्याचं जे स्वप्न छत्रपतीनं पाहिलं, त्याच ताकदीवर बाबासाहेब लढले, महात्मा ज्योतिबा फुले असन, अहिल्यादेवी होळकर असन. मित्र, हे सगळे महापुरुष जातीपाती धर्मात आम्ही वाटून टाकलेले आहे. कधी कधी ह्या महापुरुषांकडून प्रेरणा भेटायला पाहिजे तर विभागणी करून टाकली आम्ही तोड ताड करून टाकलेला आहे. आणि म्हणून त्यांचा सहारा घेत आम्ही एका मुठीनं लढता आलं पाहिजे. कारण महाराष्ट्र एका जातीपातीत खूप लढवणं सुरू केलं, व्यवस्थित प्लॅनिंग आहे. आपण कधी एकत्रित झालो नाही पाहिजे, याच्यासाठी खूप यंत्रणा काम करत आहे प्रचंड, तुम्हाला माहितीही पडत नाही. ह्या प्रत्येक पक्षाचे IT सेल आहे. कधी नमाजाच्या नावानं विभागलं जातं, कधी प्रार्थनेच्या नावानं विभागलं जातं.
आणि व्यवस्थित गावागावात तूट ताट करून आम्हाला व्यवस्थित विभागणी करण्याचं काम, कारण शेतकरी एकत्र झाला तर प्रॉब्लेम आहे, कारण ही लढाई पैशाची आहे. शेतकरी एकत्र झाला का लढाई पैशाची होतं, बजेटमध्ये त्याची तरतूद करावं लागतं, त्याला माफ करावं लागतं, भाव द्यावं लागतं. या लढाईमुळे आम्ही पाहतोय का ते तुम्हाला एकत्रच होऊ देत नाही. व्यवस्थित प्लॅनिंग केलं जातं आणि ते प्लॅनिंग तोडायचं आहे आम्हाला. प्रत्येकानं आपापल्या जाती धर्माचा अभिमान ठेवावा, प्रत्येकानं आपापली पार्टीचा झेंडा मोठा करावा, पण जेव्हा शेतकऱ्याची लढाई असेल सगळे झेंडे बाजूला ठेवून शेतकऱ्याचा आणि मजुराचा झेंडा मात्र ठामपणे आम्ही उभा केला पाहिजे. आणि म्हणून लढाई फक्त कर्जमाफीची नाही आहे, हमी भावाची आहे. भाजपाच्या पॉम्पलेटमध्ये असं लिहिलं आहे का हमी भावाच्या 20% आम्ही बोनस देऊ. आता हमी भावाच्या 20% बोनस देण्याचं अजूनही सूत्र काही हालचाल नाही आहे. 3-4 महिन्यानं पीक खाता येईल, हमी भाव आम्हाला भेटन का नाही भेटन अजून सांगता येत नाही. ज्वारी 33 रुपयाचे हमी भाव आहे, 1500 रुपयात विकावं लागतं. सोयाबीन 3,500 विकावं लागले. ऊसाचे दुधाचे तेच हाल आहे. साधा भेसळयुक्त कायदा आम्ही करतोय दुधाच्या बाबतीत करावा, जो इतर राज्यानं केला तो महाराष्ट्राने केला पाहिजे, यासाठी भांडत आहो. ते करतो म्हणतोय पण कायदा आणत नाही, आणि कायदा आणला तर कारवाई होत नाही, कारण आमचा दबाव संपलेला आहे. शेतकरी म्हणून आमचं अस्तित्व संपायला लागलेलं आहे आणि हे संपूर्ण देण्यासाठी आम्हाला एकत्र व्हायचं आहे. आणि मग तिसरा पर्याय दिला आपण. कर्जमाफी लुटीतून आलेली गोष्ट आहे, पण आमच्या हमीभावासाठी खऱ्या अर्थानं आम्ही लढलो पाहिजे. येणारा काळ हमीभावाच्या लढण्याचाच असला पाहिजे. आणि तिसरं आम्ही सांगतोय का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मध्ये कव्हर केले पाहिजे. आम्ही जर जेटपर्यंत पेरणीचे, कारण मजुरीचा खर्च सगळ्यात मोठा आहे. आता काय चॅलेंज आहे शेतकऱ्याला, तर सगळ्यात मोठं आहे मजुरीचं. औषधीला 40% जातं, 60% मात्र मजुरीवर खर्च होतं. तो मजुरी निघण्याची अवस्था अजूनही आमच्या हातात नाही आहे. शेतकरी, सरकार त्याच्यासाठी काही करत नाही. दुधाला तुम्ही MRGS जोडता आलं पाहिजे. रासायनिक खताला सबसिडी दिल्या जातं. 448चं रासायनिकाचं युरियाचं पोतं त्याला सबसिडी 1700 रुपये दिल्या जाते आणि 2 लाख कोटीची तरतूद होते. ते तुमच्या शेतात तुम्ही ते खत टाकता, पण सबसिडी कंपनीच्या